रामकृष्ण हरी. सगळ्यांना माता बहिणींना व्हिडिओ बघा जा. मुलींनो मुलांनो माझ्या माता बहिणींनो भावांनो व्हिडिओ बघा जा. मी पण बघा मेहनतीनं व्हिडिओ करते. मला वेळ पण भेटत नाही, टाईम पण भेटत नाही, तरी पण हे बघा आता आपण यूट्यूबवर आहे म्हणल्याच्या नंतर काय ना काय चार शब्द हे बघा टाकायलाच पाहिजे, बोलायलाच पाहिजे. म्हणून बघा मी एक सांगते तुम्हाला, बघा ऐका. असं पुढं ढकलू नका व्हिडिओ. एक आहे म्हणून ऐका, ढकलू नका बरं का पुढं. बघा एक भजे पाववाला असतो, भजे पाववाला असतो. म्हणजे भजे पाववाला पहिला नसतो, पण आता काय करायचं बिझनेस, काय करायचा बिझनेस. मग कुणी म्हणायचा भाजीचा करा, कुणी म्हणायचा चहाचा करा, कुणी म्हणायचा वडापावचा करा, कुणी म्हणायचं असं खाय प्यायचं काहीतरी करा. तर मग त्याच्या मनाने स्वतः बघा कोणचा केला, भजेचा केला. भजे पावचा केला. भजे पावचा केल्याच्या नंतर आता भजे पावचा धंदा केल्याच्या नंतर बघा ना, काय आपल्या घरी काय सगळं असतं का हो? सगळं तर बिचारायला आणावंच लागतं ना. कुणी बी असू द्या, बिचारी असू द्या, अगर बिचारा असू द्या किंवा आपला भाऊ असू द्या, कुणी पण असू द्या, त्याला पण दोन पैसे कोणाचं तरी व्याजाने घेऊन शेणे त्याला ते बिझनेस चालू करावं लागन. तर त्याने आपलं कुठलं तरी कर्ज पाणी काढलं आणि आपलं केलं 1500मध्ये चालू. आता ते चालू करायचं म्हणलं तर सगळंच लागते ना त्याला. आता आपल्याला नुसतं भजे पावचं करायचं म्हणलं तरी बघा त्याला बेसन लागतं, परत म्हणलं तर हिरवी मिरची लागते, जिरे लागतं, ओवा लागतं, तेव्हा खायला बरं वाटतं. असंच कसं करणार, हलवलं बेसन आणि केले त्याचे भजे, असं नसतंय ना. कसं पब्लिकला बी आवडायला पाहिजे म्हणून चांगलंच आपल्याला करावं लागते. तर मग केलं चालू, चांगला धंदा व्हायला लागला. आजूबाजूवाल्यांना कळलं ह्या जागेवर ह्याने वडापावचं केलेलं आहे. मग हे पण म्हणायचं येत जा, काही कमी जास्त मी देत जाईन. तर मग आता चांगला त्याचा बिझनेस चालायला लागला. वडापावचा चालायला लागलाच मग त्याच्यातून आला एक श्रीमंत माणूस. पुरी लई चिंगूस ते माणूस, लई चिंगूस म्हणल्याच्या नंतर त्याला वाटलं हाय गरीब, जाऊ दे पैसे दिले नाही दिलं असं म्हणून शिने खाल्लं. म्हणला घरी पण द्या बांधून. मग घेतलं 50 रुपयाचं भजी घेतले, पाव घेतलं. किती झाले बाबा? झाले 50 झाले. बरं 50 झाले ना. तर मग आता सुटं नाही माझ्याकडं, 500चं आहे का तुमच्याकडं? आता ते नवीन असाच येऊन टेकला आणि ते आला. सुटं कुठलं? ते म्हणला सुटं नाही आहे माझ्याकडं, सुटं आणून द्या तुम्ही संध्याकाळपर्यंत. तर ते म्हणला मी आज नाही येणार, उद्या येईन. बरं म्हणला उद्या या. मग उद्या बी त्याच टायमाला आला. मला नाही का भजी आणि पाव द्या. मग वापस घेतलं, खाल्लं, 50-60चं नेलं, घेतलं संग घरच्यांना खायला. तर मग ते म्हणले आता घरच्यांना खायला घ्यायला लागला तुम्ही, तर मग आता पैसे देऊन जावा तुम्ही. तर नाही मग 500 आहेत माझ्याकडे, आहेत का सुटे? हो माझ्याकडे सकाळी 500 नसते सुटे, दुपारून या ना तुम्ही, तुम्हाला भले सुटं मी भरपूर देतो, पण आता नाही माझ्याकडं. मग असं करून मग बघा वापस आला 5-6 दिवसांनी 500 घेऊन. असं करून 3 टाईम नेलं. 3 टाईम नेल्याच्या नंतर मग ते म्हणला बाबा हे माणूस तर जरा आगाऊ दिसायला लागलाय. मग आला 4थ्या टाईम. आल्याच्या नंतर हे म्हणला सुट्टं आहे का दादा तुमच्याकडं? तर ते म्हणला सुट्टं माझ्याकडं नाही आहे. मग नाही म्हणला तर म्हणला मी आता चालू आहे आणि उधार तुम्हाला द्यायला जमत नाही. आता 2-4 टायमाचे झाले की 300-350 झाले असते. तर मग ते म्हणतो अरे माझ्यावर काही विश्वास नाही का तुला? विश्वास नाही का माझ्यावर तुला? ते म्हणतो तुमच्यावर विश्वास आहे हो, पण माझा पैशावर विश्वास नाही आहे. का तर मला संध्याकाळी मटेरियल भरावं लागते. बघा असं म्हणल्याच्या नंतर म्हणतो अरे तुला किती पाहिजेत पैसे? काढला खिशामध्ये हात घातला, काढलं बंडल काढलं आणि असं त्याच्या काउंटरवर फेकून दिलं. ते म्हणतो
असं काउंटरवर तुम्ही फेकून दिलं, माझ्या हातात का नाही दिलं? ते म्हणतं घे त्याच्यातलं, तुला काय पाहिजे तर घे. बघा, असं असतंय मोठ्या लोकांचं. त्यापेक्षा आपण गरीब लोक बरे. चला, रामकृष्ण हरी. असं असतं, तो करून पण खाऊ देत नाहीत बघा हे पैसेवाले लोक. चला, धन्यवाद.